आज आकाशात पूर्ण चंद्र उगवला आहे आणि त्यांच्या शीतल प्रकाशात एक खास दिवस उजळला आहे। गौतम बुद्ध पौर्णिमा हा फक्त एक सण नाही, तर शांती, करुणेचा आणि आत्मज्ञानाचा महाउत्सव आहे। या दिवशी जगभरात लाखो लोक प्रार्थना करतात, ध्यान करतात। मित्रांनो, या एकाच दिवशी बुद्धांचा जन्म झाला, त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि त्यांचे महापरिनिर्वाणही झाले। आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बुद्ध पौर्णिमेची सविस्तर माहिती, रिअल हिस्टॉरिकल फॅक्ट्स, इन्स्पायरिंग स्टोरी, त्यांची शिकवण आणि कसं तुम्ही या दिवसापासून पॉझिटिव्ह एनर्जी घेऊ शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की खूप जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा तुमच्या फॅमिली बरोबर, फ्रेंड्स बरोबर। मित्रांनो, बुद्ध पौर्णिमेला वैशाख बुद्ध जयंती किंवा वैशाख पौर्णिमा असेही म्हणतात। हा बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे। थोरवाद बौद्ध परंपरेनुसार या दिवशी गौतम बुद्धाच्या जीवनातील 3 महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या। पहिला जन्म लुंबिनी इथे सुंदर बागेत, दुसरा ज्ञानप्राप्ती बोधगया बोधिवृक्षाखाली, तिसरा महापरिनिर्वाण कुशीनगर येथे 80 वर्षाच्या वयात। UNO संयुक्त राष्ट्र संघाने देखील 1999 पासून या दिवसाला आंतरराष्ट्रीय मान्यता दिली आहे, कारण बुद्धाच्या शिकवणीने जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला आहे। 2026 मध्ये बौद्ध पौर्णिमा 1 मे 2026 शुक्रवार रोजी साजरी केली जाईल। गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व सुमारे 563 मध्ये लुंबिनी येथे झाला, जे आजच्या नेपाळमध्ये आहे। त्यांचे बालपणीचे नाव सिद्धार्थ होते आणि ते राजा शुद्धोधन व मायादेवी यांचे पुत्र होते। त्यांच्या जन्मानंतर काही दिवसातच त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले, त्यामुळे त्यांचे पालन पोषण त्यांच्या मावशी महाप्रजापती गौतमी यांनी केले। सिद्धार्थांचे बालपण राजवाड्यात अतिशय सुख सुविधांमध्ये गेले। तिथे त्यांना कोणत्याही दुःखांचा स्पर्श होऊ नये त्यांची विशेष काळजी घेतली जात होती। तरी सुद्धा लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव अतिशय शांत, गंभीर आणि करुणामय होता। हा स्वभाव पुढे जाऊन त्यांना जीवनातील सत्य आणि दुःख समजून घेण्याचा प्रेरणा देते आणि पुढे ते संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारे महान ज्ञानी बनतात। राजकुमार गौतम बुद्ध यांचा विवाह वयाच्या सुमारे 16व्या वर्षी यशोधरा यांच्याशी झाला आणि काही वर्षांनी त्यांना राहुल नावाचा पुत्र झाला। राजाने सिद्धार्थांना राजवाड्यातील सुखसोयीमध्ये ठेवले, जेणेकरून त्याला जगातील दुःख दिसू नये। पण मित्रांनो, नियती वेगळीच होती। 29 वर्षाच्या वयात सिद्धार्थ गौतम बुद्ध प्रथमच राजवाड्याबाहेर पडले। त्यांना 4 दृश्य दिसली: वृद्ध माणूस, आजारी व्यक्ती, मृत्यूदेह आणि एक संन्यासी। या दृश्यांनी त्यांच्या मनात प्रश्न निर्माण केला, दुःख काय आहे, त्याचे मूळ काय आहे। त्यांनी सर्व सुख सोडले आणि गृहत्याग केला। 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली, पण शरीर जवळ संपले। कठोर तपश्चर्या केल्यानंतर गया येथे बोधिवृक्षाखाली ध्यान करण्याचा निश्चय केला। त्यांनी सुमारे 49 दिवस अखंड ध्यान व साधना केली। या काळात त्यांनी मन पूर्णपणे एकाग्र करून जीवनातील दुःख, त्यांची कारणे आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग शोधला। अखेरीस वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि ते बुद्ध म्हणजेच जागृत झालेले म्हणून ओळखले जाऊ लागले। त्यानंतर त्यांनी संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा आणि करुणेचा मार्ग दाखवला। त्यांनी 4 आर्य सत्य शिकवले: पहिलं दुःख आहे, दुसरं दुःखाचे कारण आहे, तिसरं दुःख संपवता येते आणि चौथं त्याचा मार्ग आहे अष्टांगिक मार्ग। सम्यक दृष्टी, संकल्पना, वाणी, कर्म, आजीविका प्रयत्न, स्मृती, समाधी ही शिकवण आजही लाखो लोकांच्या जीवनात शांतता देते। बुद्ध म्हणतात, तुम्ही स्वतः तुमचे प्रकाशक बना। मित्रांनो, आता काही रिअल फॅक्ट्स बघू। प्रथम, बुद्ध हे देव नव्हते, तर एक साधे माणूस होते, ज्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने ज्ञान मिळवले। त्यांनी कधीच मी देव आहे असे म्हटले नाही। त्यांच्या पहिल्या उपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात, जो सारनाथ येथे 5 शिष्यांना दिला। बुद्धांनी स्त्री पुरुष समानता शिकवली। त्यांनी स्त्रियांना भिक्षुणी बनवण्याची परवानगी दिली। त्या काळात ही क्रांतिकारक गोष्ट होती।
त्यांचा मध्यम मार्ग आजही रिलेव्हंट आहे. ना अति सुख ना अति तपश्चर्या, संतुलित जीवन जगणे. भारतातील दीक्षाभूमी नागपूर सारख्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो लोकांना बौद्ध धर्म स्वीकारायला प्रेरित केले. मित्रांनो, बुद्धाची शिकवण विज्ञानवादी आहे. ते म्हणतात, स्वतः तपासा, विश्वास ठेवू नका. आजच्या जगात किती प्रासंगिक आहे. बुद्धम शरणम गच्छामी, मी बुद्धांच्या शरण जात आहे. धम्मम शरणम गच्छामी, मी धम्माच्या सत्य आणि योग्य मार्गाच्या शरण जात आहे. संगम शरणम गच्छामी, मी संघाच्या बुद्ध भिक्षू आणि साधकांच्या समूहाच्या शरण जात आहे. मित्रांनो, बुद्धांच्या शिकवणीने जग बदलले. अशोक सम्राटाने युद्ध सोडले. आज लाखो लोक ध्यान, माइंडफुलनेस द्वारे तणाव कमी करतात आणि आज जगभरात गौतम बुद्ध यांच्या विचारांचा आणि शांततेच्या संदेशाचा मोठा सन्मान केला जातो. म्हणूनच जेव्हा भारतात कोणत्याही देशाचे मान्यवर पाहुणे भारतात येतात तेव्हा त्यांना बुद्धांची मूर्ती भेट म्हणून दिली जाते. ही मूर्ती केवळ एक भेट नसून ती शांतता, अहिंसा, करुणा आणि मानवतेचा संदेश देणारा एक प्रतीक आहे. बुद्धांची प्रतिमा म्हणजे मन शांती, संतुलन आणि सकारात्मकतेचे दर्शन. यामुळे ही भेट जागतिक मैत्री आणि आदरांचे सुंदर प्रतीक बनते. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्यामुळे भारतात बौद्ध धर्माला नव संजीवनी मिळाली. त्यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा प्रसार करत दलित समाजाला नव्या मार्गाची दिशा दिली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. आणि गौतम बुद्ध यांच्या शिकवणीचा प्रसार पुन्हा एकदा समाजात केला. बाबासाहेबांनी लोकांना अंधश्रद्धा, भेदभाव आणि अन्यायापासून दूर राहून ज्ञान, करुणा आणि समानतेचा मार्ग स्वीकार करण्याचे प्रेरणादायी संदेश दिले. त्यामुळे आज बुद्ध जयंतीच्या दिवशी त्यांच्या कार्याची आठवण ठेवून समानतेच्या आणि मानवतेच्या मूल्यांचा स्वीकार करण्याची प्रेरणा घेतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद.